राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा अवकाळी आलेला आहे मित्रांनो. 20 जिल्ह्यात अलर्ट हा दिला गेलेला आहे मित्रांनो. काल नाशिक, पुणे, संभाजीनगरसह 16 जिल्ह्यांना या वादळी पावसाचा व गारपिटीचा तडाखा हा बसलेला आहे मित्रांनो. 90,000 हेक्टरवर धान्य, भाज्या, फळ नुकसानीचा प्राथमिक अंदाज हा समोर येत आहे मित्रांनो. याविषयी सविस्तर अशी माहिती आपण अगदी थोडक्यात आत्ता जाणून घेऊया. पश्चिमी विक्षोभाचे वारे महाराष्ट्रातही सक्रिय झाल्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, साताऱ्यासह 16 जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यात राज्यातील सुमारे 90,000 हेक्टरवरील पिके, भाज्या, फळांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज हा आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी मंगळवारी पंचनामे झाल्यास समोर येईल. दरम्यान सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता महाकाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे महादेव मंदिरात दर्शनासाठी निघालेले गोविंद प्रल्हाद लहाने आणि आदित्य दगडू बेडे यांचा वीज पडून जागीच मृत्यू झालेला आहे. ते ठार झालेले आहेत. समर्थ वाघमारे गंभीर जखमी झाला. तो लिंबाच्या झाडाखाली थांबलेला होता. याशिवाय लोणी खुर्दमधील मापरवाडी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी सोमनाथ जेजा बापू गाडगे वय 35 यांचाही वीज पडून मृत्यू झालेला आहे. वनपट, तालुका मालेगाव येथे घराची भिंत कोसळून दबल्याने यश प्रवीण शिंदे वय वर्ष 14 या मुलाचे प्राण गेलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील आसले मोरवे येथे 25 मेंढ्या मरण पावलेल्या आहेत. दरम्यान 1 ते 3 एप्रिल दरम्यान पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याचा अंदाज हा व्यक्त केलेला आहे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील मका, गहू आडवा झाल्याने त्याची गुणवत्ता कमी होणार आहे. हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वारा, गारपिटीमुळे आंब्याचा मोहर गेला, कैऱ्या खाली पडल्या. शिवाय टरबूज, खरबूज आणि द्राक्षांचाही याचा फटका हा बसलेला आहे. याचे उत्पादन आता यामुळे घटणार आहे मित्रांनो. आता पाहूयात या कोणत्या जिल्ह्यांना आता येलो अलर्ट दिला गेलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट हा दिला गेलेला आहे. तर मित्रांनो, ऑरेंज अलर्ट दिले गेलेले जिल्हे पाहूयात आपण आता. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट हा दिला गेलेला आहे मित्रांनो. ऑरेंज अलर्टचा मुख्य अर्थ जर आपण पाहिला तर हा केवळ इशारा नसून संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना आहे. नुकसानीची शक्यता असते. यामुळे वीज पुरवठा खंडित होणे, रस्ते बंद होणे किंवा पिकाचे विशेषतः कांद्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता यामध्ये असते. प्रशासकीय हालचाली या काळात सरकारी यंत्रणा देखील सज्ज असते. म्हणजेच मित्रांनो, माझा सांगायचा अर्थ असा आहे की आपण जे जिल्हे पाहिले या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिले गेलेला आहे. तेथील शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या पिकांची काळजी घेणे महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.